दिल्लीच्या इलेक्शनमध्ये अरविंद केजरीवाल यांची हार झाली आणि भाजप जिंकला. जर सगळ्याच राज्यांमध्ये जर भाजपच जिंकत असेल तर बाकीच्या पक्षांनी राहायचंच कशाला. त्यांनी हार मानली, पहिल्यांदाच हार मानली. कारण की इलेक्शनवरती बहिष्कार टाकलाच पाहिजे असं वाटतं यांनी पहिल्यांदाच. कारण की सरकार EVM च्या विरोधात लोकांचा आंदोलन चाललेलं आहे. महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये 39,000 वोट, 39 लाख मतदान हे मागच्या 5 महिन्यात जोडलं गेलं आणि जे मागच्या 5 वर्षात जोडलं गेलं ते 34 लाख होतं आणि जे 5 महिन्यात जोडलं गेलं ते 39 लाख होतं. ते मतं आले कुठून? हा प्रश्न राहुल गांधी, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांनी दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आणि एक भूकंप केला की काहीतरी गडबड आहे, भाजप हे वोट मतदान इकडच्या तिकडे करत आहे. हेच लक्ष देणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राचं जे मूळ मतदान आहे, जे महाविकास आघाडीला लोकांनी केलं होतं ते महाविकास आघाडी तेवढेच पर्सेंटवाईज झालं जेवढं लोकसभेला झालं. पण हे भाजपनं केलेलं कारस्थान, कुठल्या बाहेरच्या राज्यातून मतदार वाढवलं याची यादी इलेक्शन कमिशन देत नाही, म्हणजे हे दुर्दैव.